नमस्कार, मी जयेश सावंत पुन्हा एकदा कोकणी भाषा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण आलो आहे चिपळूणमध्ये पांडवकालीन गुहा बघण्यासाठी। तर चला तुम्हाला दाखवतो। तर हे बघा, आता आपण पांडवकालीन ज्या लेणी आहेत तिथे आपण आलेलो आहे। या लेण्यांना बौद्ध लेणी असेही म्हणतात। चला तर पुढे जाऊन पाहूया आपण। रत्नागिरी जिल्ह्यामधील या चिपळूणमध्ये असलेल्या या प्राचीन ऐतिहासिक व नैसर्गिक अशा या ठिकाणी आपण पांडवकालीन लेण्या पाहण्यासाठी आलेलो आहे। या ज्या पांडवकालीन लेण्या आहेत त्या कोल्हे खाजन या ठिकाणी आहेत। म्हणजे चिपळूणमध्ये जे कोल्हे खाजन हे ठिकाण आहे, हे आपलं गुहागर बायपास आहे त्या ठिकाणीच आहे। गुहागरला हायवेवरून गुहागरला येते वेळी थोड्याच अंतरावरती पुढे आला तर तुम्हाला हे आपल्या डाव्या साईडला तुम्हाला दिसतील। तर चला आतमध्ये जाऊन पाहूया। या लेण्या सुमारे 2000 वर्ष जुने आहेत। 2000 वर्ष जुना असा इतिहास आहे या लेण्यांना। तर हे बघा, आतमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट चक्रवर्ती अशोक यांच्या मूर्ती आहेत। तर हे तुम्ही बघू शकता पूर्ण। या लेण्यांचा इतिहास असा आहे की या लेण्या ज्या आहेत त्या बौद्ध भिक्षूंनी कोरलेल्या आहेत। तर स्थानिक कथांमधून असं समजतं की इथे पांडवांचा वनवास काळाशी जोडून पांडव लेणी असे म्हणतात या लेण्यांना। तर या ठिकाणी त्यावेळेला बौद्ध भिक्षू जे होते ते इथे येऊन राहत होते। इथे आता आपण पुढे गेलो की इथे एक पाण्याची टाकी आहे। चला मग ती बघूया आता आपण। इथे साईडलाच हे बघा, दगडामध्ये कोरून पाण्याची टाकी इथे बनवली आहे। तो जो रस्ता दिसतोय तो गुहागर रस्ता आहे। चिपळूणमधून जो हायवेवरून गुहागरला रस्ता जातो तो हा रस्ता आहे। आणि त्याच्या बाजूलाच इथे सुरुवातीला तुम्हाला ही 2 घरं दिसतील आणि त्याच्याच बाजूला हे आपले जुने लेण्या आहेत। पांडवांच्या वास्तव्याशी जोडल्या जाणाऱ्या या लेण्यांमध्ये नैसर्गिक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं। हे ठिकाण निसर्गप्रेमींना व इतिहासकारांना 24 तास चालू असतं। हे ठिकाण इथे बंद वगैरे काही नाही, कायमस्वरूपी चालू असतं हे ठिकाण। आता इथे आपण पाण्याची टाकी बघितली, ते एक लेणी बघितली, त्याच्या साईडला अजून 2 आहेत कोरलेल्या। तर चला तिथे बघूया, पाहूया काय आहे ते तिथे। इकडे पण तुम्ही बघू शकता। पावसामध्ये ज्यावेळी पाऊस जोरात बसतो त्यावेळी इथून एक छोटासा एक झरा वाहतो। हे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल दगडाचं काम। या ज्या लेण्या आहेत त्या इतिहासाच्या अभ्यासासाठी आणि निसर्गप्रेमींसाठी या चिपळूणमधील लेण्या खूप महत्त्वाच्या आहेत। तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच सांगा। आणि अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या कोकणी भाषा यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।